आज बघा मी अगदी सोप्या पद्धतीची पावभाजीची रेसिपी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे. भांडं आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी साधारण 1.5 तांबे इतकं पाणी ओतलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये जी भाजी आहेत ते स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत. तर मी साधारण एक मोठा आकाराचा बटाटा मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि एक छोटंसं मी गाजर घेतलेलं आहे चवीसाठी, आणि थोडंसं अर्धा मी बीट वापरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये परत मी 200 ग्राम फ्लावर टाकलेला आहे. आणि आपल्याला सर्व भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघा मी ते 200 ग्राम हिरवे मटर वापरलेले आहेत. आणि आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून त्याच्यामध्ये मी चव येण्यासाठी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला सर्व भाज्या ज्या आहेत ती 15 ते 20 मिनटं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आणि ते बघा भाज्या अशा मस्त आपल्या शिजलेल्या आहेत. आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या भाज्या शिजलीत की नाही. बघू शकता तुम्ही मटर एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर अशा प्रकारे बघा शिजलेले आहेत. आणि मी चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेतलेली आहे सर्व भाजी. तर आता मी त्याच्यासाठी पावभाजीचा तडका बनवणार आहे. त्याच्यासाठी गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी बटरही वापरलेलं आहे. तर आपल्याला एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे बटर आणि तेल. व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मी फोडणीसाठी जिरं, आणि जिरं आपलं फ्राय झालं की एक मोठ्या आकाराचा एकदम बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा. आणि तोही आपल्याला मस्त एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हलकासा कांदा गोल्डन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची टमाटर टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला सर्व भाज्या ज्या आहेत ते तेलामध्ये आणि मिठामध्ये व्यवस्थित फ्राय करून 5 मिनटं मंद आचेवरती आपल्याला टमाटर नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. आणि असं चेक करायचं आहे शिजले की नाही. मग अशा मस्त नरम झालेले आहेत. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत. मी ते टाकलेलं आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, आणि छोट्या चमच्याने 2 चमचे पावभाजी मसाला. आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाल्याला असं मस्त फ्राय केलं की पावभाजीला खूप छान चव येते. त्याच्यासाठी मसाला आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे. आणि पावभाजीला आपला चांगला कलर येण्यासाठी मी इथं 2 चमचे परत तेल घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आणि लाल तिखट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. बघा असं त्याच्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान कलर येतो. त्याच्यासाठी असं मस्त मसाला भाजून झालेला आहे. आणि आपल्याला जे भाज्या जे मॅश केलेले आहेत ते भाजी आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि खूप मस्त भाजी झालेली मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी दुसरीकडे 2 वाट्या मी पाणी गरम करायला ठेवलं आणि मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित मंद आचेवरती गॅस करून आपल्याला सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या. बघा इथे मी 2 वाट्या गरम पाणी वापरलेलं आहे. आणि जर तुम्हाला पातळ घट्ट टेक्स्चरनुसार तुम्ही पाणी वापरू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी ढवळून त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून 3 ते 4 मिनटं परत मी मंद आचेवरती भाजी बघा अशी शिजवून घेतलेली आहे. खूप मस्त आपली भाजी शिजवून तयार आहे खाण्यासाठी. आणि इतका मस्त असा सुगंध सुटलेला भाजीचा, आणि चवीला तर अप्रतिम झालेली भाजी. अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मस्त आपल्याला वरून बटर आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला मस्त एन्जॉय करायचं आहे. आणि जर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान कमेंट करा.